हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांची PhD प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या संदर्भातीलच विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 30 ऑगस्ट 2025 रोजी एक सूचना जाहीर केलेली आहे आणि याच्यात विद्यापीठ अधिसूचना 9 जुलै 2024, त्यानंतर 7 ऑगस्ट 2024, 25 ऑक्टोबर 2024, 23 जुलै 2025चं परिपत्रक आणि 28 जुलै 2025चं परिपत्रक या सर्वांचा समावेश करून एक नवीन सूचना विद्यापीठाने जाहीर केलेली आहे आणि ही सूचना असणार आहे PhDच्या प्रवेशासंदर्भातील. यासाठी PhD प्रवेशासाठीचा अर्जाचे जे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे 1 सप्टेंबर 2025 पासून ते 10 सप्टेंबर 2025. 10 सप्टेंबर 2025 ही ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. मग हे ऑनलाईन अर्ज कोण भरू शकणार आहे तर पेट PhD एंट्रन्स टेस्ट साठी जे पात्र विद्यार्थी आहेत ते, तसंच 2024 मधली जी पेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत ते, आणि ज्यांना पेटमधून सूट मिळालेली आहे असे उमेदवार म्हणजेच नेट, सेट, गेट, JRF, SRF, ICMR, ICAR इत्यादी राष्ट्रीय स्तरावरील किंवा राज्य स्तरावरील पात्रता परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे असे विद्यार्थी. निवड प्रक्रियेत सर्व पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीला म्हणजेच मौखिक परीक्षेला 100 गुण असणार आहेत आणि जे पेट उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 70% गुण हे पेटचे जे मार्क्स आहेत ते आणि 30% गुण हे मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. मिनिमम क्वालिफिकेशन काय आवश्यक असणार आहे यासाठी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर्स डिग्री ज्याच्यात 55% गुण असले पाहिजेत. यामध्ये SC, ST, OBC, SCBC, EWS दिव्यांग उमेदवारांना 5% सूट असेल, म्हणजे त्यांना मास्टर्स डिग्रीला 50% गुण असले तरी देखील फॉर्म भरता येणार आहे. NEP 2020 नुसार 4 वर्षांची पदवी पूर्ण केलेल्यांना प्रवेशासाठी किमान 75% गुण आवश्यक. पात्र गटांसाठी 5% सूट लागू होईल. MPhil उत्तीर्ण जे उमेदवार आहेत ते देखील या PhDसाठी पात्र असणार आहेत. CA, CS, ICWA धारक कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेसाठी पात्र असतील. MD, MS धारक सायन्स आणि टेक्नॉलॉजी शाखेसाठी पात्र असणार आहेत. मग यासाठी फी असणार आहे सामान्य प्रवर्ग ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी 800 रुपये. फी भरण्याची पद्धत ऑनलाईन मोडनेच असणार आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू आपण फी भरू शकतो. आवश्यक कागदपत्रे फक्त ऑनलाईन अपलोड करणं बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारे ऑफलाईन आपल्याला कॉपी त्यांच्यापर्यंत पोचवायची नाही आहे. यामध्ये मास्टर्स पदवीचं गुणपत्रक, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, आणि नॉन क्रिमिलेअर मार्च 2026 पर्यंत वैध असलेलं, दिव्यांग उमेदवारांसाठी वैद्यकीय तपासणीचं ते प्रमाणपत्र, अनाथ उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागाचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र आणि पेट सूट मिळवलेल्या उमेदवारांचे राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र. प्रवेश मिळाल्याने हॉस्टेल, शिष्यवृत्ती, अर्न अँड लर्न सुविधा हमीने मिळेलच असं नाही. चुकीची माहिती दिल्यास किंवा अपूर्ण अर्ज असल्यास प्रवेश रद्द केला जाईल. फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावा. छापील अर्ज विद्यापीठाला पाठवायची आवश्यकता नाही. मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे दाखवणे अनिवार्य असेल. महाराष्ट्राबाहेरील आरक्षित उमेदवारांना ओपन कॅटेगरीमध्ये गणना केली जाईल. प्रवेश प्रक्रिया फक्त संशोधन केंद्र व मार्गदर्शकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर गेल्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. यात महत्त्वाची गोष्ट फक्त 10 तारखेपर्यंत 10 सप्टेंबरपर्यंतच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून PhD करायची असेल त्यांनी लवकरात लवकर विद्यापीठाच्या वेबसाईटला व्हिजिट करून किंवा ही जी लिंक आपल्याला स्क्रीनवर आता फ्लॅश होत आहे त्या लिंकवर जाऊन हा ऑनलाईन अर्ज भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.